सैनिक अशी शपथ घेतोय की आज महाराष्ट्रामध्ये एक संभाजी ब्रिगेड नावाची एक संघटना आहे आणि संभाजी ब्रिगेड नावाचा एक पक्ष आहे. प्रामुख्याने बघितलं तर या संघटनेचं प्रमुख कार्य हे धर्माचं आणि इतिहासाचं विद्रुपीकरण करणं आहे. दुसरी गोष्ट अशी की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने संघटना चालवायची आणि धर्माच्या विरोधात कार्य करायचं हे यांचं प्रमुख कार्य. म्हणून या संघटनेला आपल्या छत्रपतींचं नाव नको आहे. आणि ही संकल्पना घेऊन आजच्या दिवशी मी अशी शपथ घेतो की जोपर्यंत या ब्रिगेडला नाव बदलायला मजबूर करत नाही, लावत नाही, तोपर्यंत मी माझ्या पायात चप्पल घालणार नाही. अशी मी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणाची शपथ घेतो. रामकृष्ण हरी. आता आपण सगळ्यांनी ऐकलं छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान कशा पद्धतीने झालं आणि त्यांच्या नावानं जी संघटना चालवली जाते त्या संघटनेमध्ये त्यांच्या साहित्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलीला शिवे दिलेले, ज्ञानेश्वर म्हटलेले, ज्ञानेश्वर म्हणत नाही. त्यांच्या साहित्यामध्ये रामदास स्वामीला वाईट म्हटले गेले, श्रीलंपट म्हटले गेले. अनेक प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक पत्नी त्यांच्या बाबत त्यांच्या संघटनेचा एक कार्यकर्ता त्यांनी वाईट पुस्तकामध्ये लिहिले असं त्यांच्या साहित्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आहे. अण्णांनी जो आता संकल्प केलाय, खरं तर तो संकल्प आपल्या सर्वांनी करणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण जर ज्या राजानं बलिदान दिलं ते बलिदान असं तसं दिलं नाही. आपल्याला म्हणायला, पाहायला, बोलायला एक दिवसाचं, एक तासाचं, एक गडीभर आलो आपण, एक तासभर तेवढ्या पुरतं मर्यादित झालं. परंतु 39 दिवस 1 फेब्रुवारी 1689 त्यांना पकडले आणि 12 मार्च 1689 ओढू या ठिकाणी त्यांचं सगळं शरीराचे अवयव सापडले आणि 11 मार्च 1689 मारले. 39 दिवस त्यांचे हाल गेले आणि त्या बलिदानाचं त्या राजाच्या नावाने धर्माची संघटना काढायची, राजकीय संघटना काढायची आणि जे काम चुकीचं करायचं त्याला सर्व समाजातून विरोध होणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग सांगायचं म्हणजे असं, एका कवीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचं वर्णन इतकं मस्त केलेलं आहे. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक शंभू राजा था.